सध्या तुळजाभवानीच्या शिखरावरनं वाद सुरू झालेला आहे आणि या वादामध्ये शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलेली आहे। आज आव्हाडांनी तुळजापूर मंदिराला भेट दिली, मात्र यावेळी आव्हाडांविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांची गाडी अडवून धरलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आव्हाडांविरोधात भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। जेव्हा आव्हाडांनी तुळजापूर मंदिराला भेट दिली त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि त्यांची गाडी सुद्धा अडवलेली आहे। तर तुळजापूर येथील राड्यानंतर आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांशी संवाद साधलाय। बघूया काय म्हणाले। स्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आल्यानंतर मोठा राडा झालेला आहे। त्यानंतर जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहे। 25 जण काय गाडी समोर बनले तो मोठा राडा झाला काय आणि ते पण ड्रग्ज वाले। तुम्ही पण पत्रकार कोणाला महत्व देता? तुळजापूरला ड्रग्सचा विळखा बसलाय आणि ते ड्रग्ज वाले सुपाऱ्या घेऊन हे सगळे काम करता काय तुम्ही? म्हणजे मी तर हसत होतो त्यांच्याकडे बघून। असं आंदोलन होतं काय? आंदोलन कसं करतात मला विचार, गाड्यांवर कसे जातात। 35-40 केसेस आहेत माझ्यावर, याला आंदोलन म्हणतात? आज तुम्ही पाहणी केली मंदिरामध्ये, काय नेमकं जाणवलं आता पाहणी दरम्यान? काय तुमची या देवळाचा एक इतिहास आहे जो हजारो वर्ष जुना आहे। म्हणजे या देवीची स्थापना कधी झाली याचा इतिहास सापडतच नाही। पण पहिला उल्लेख 1200 शतकातला आहे। आता हे पुजारी मला सांगतात की प्रत्येक पायरीची उतरतो ही 1200 शतकातली, 1200 म्हणजे 12व्या शतकातली आहे। ती प्रत्येक पायरी बोलायला लागली तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल। आपण ज्या गाभाऱ्यात उभा राहतो त्याच गाभाऱ्यात उभं राहून छत्रपती शिवरायांनी त्या आईचं दर्शन घेतलं आणि त्या आईने आशीर्वाद देऊन नंतर रयतेचं राज्य स्थापन झालं। त्या दगडाला फक्त माहिती आहे ना शिवाजी महाराज येऊन गेलेत, बाकी कोण आहे जिवंत? आता त्या देवळ तो दगड बोलायला लागला तर महाराष्ट्र रडणार नाही? त्या देवळातला तो दगड तुम्हाला उद्ध्वस्त करायचा आहे? अहो तो जो मंडप आहे तिथे बाहेरचा मंडप आहे त्याच्यातले 2 खांब मी बघितले। एक खांब आहे तसा आहे आणि दुसऱ्या खांबाला यांनी ते छन्नीनी चोडलंय, विद्रूप करून टाकला। अहो त्याचं सौंदर्य, त्याचा ऐतिहासिक संदर्भ, त्याचा श्रद्धा, त्याच्या पौराणिक कथा हे सगळं मानव जसा जसा पुढे जाईल पुढच्या पिढीला काय सांगणार? हे भग्न अवशेष काय सांगणार? म्हणजे जे औरंगजेबाला जमलं नाही, जे अफजल खानाला जमलं नाही, ज्या मंदिराची रक्षा ह्याच पुजाऱ्यांनी केली अफजल खानाच्या काळात, औरंगजेबाच्या काळात, हा इथे हे साक्षीदार आहेत त्याचे, ते तुम्ही करताय।